Talk to me, numbers never lie. Add it up, that's me. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू सायनिकेत व्लॉग्स. आजचा ब्लॉग खूपच खास असणार आहे कारण की ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत असेल की सर्व जागा नवीन दिसत आहे, पाहुणे वगैरे जमलेले आहेत, नक्कीच काहीतरी कार्यक्रम आहे. तर हे आमचं नवीन घर आहे जे आम्ही टाटा आमंत्रा म्हणून आहे भिवंडी बायपासला, जिकडे आम्ही लोकेटेड घर आहे. तर त्याच तयारी रिलेटेड कोणी हार होत आहे, कोणी घरातील बाकी कामे करत आहे. तर पोरांच्या खाण्यासाठी टाईमपाससाठी आम्ही बेळही बनवलेली आहे. खूप वर्षानंतर घरात असा कार्यक्रम होत आहे, तर हे सर्व बघून खूपच आनंद होत आहे. जसे उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर सगळे मामाच्या गावाला जातात आणि सगळे भावंड येतात, एकत्र होतात आणि सर्व एकत्र मिळून जेवण करतात. त्याचप्रकारे घरातील सर्वजण एकत्रपणे काम करत होते, एकत्रपणे जेवण बनवत होते, एकत्रपणे खात पित होते, उठत बसत होते, खेळत होते एकमेकांसोबत. तर हे सर्व पाहून खूपच छान वाटत होते. आईस्क्रीम खायला कोण कोण येणार? चला या ना माती. त्यांनी आसमी तुझं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे? तर फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो तीव्रतेने. आणि आजचा दिवस खूपच वेगळीच वाईब देतो आहे. सर्वीकडे एकदम वेगळीच एनर्जी पसरलेली आहे घरामध्ये. आणि लहान पोरं तर तशी झोपलेले आहेत. आणि एका रूममध्ये मामा जेवण वगैरे बनवत आहेत आणि बाकी आम्ही सगळे बसून तेच भाजी वगैरे किंवा सलाड याच्यासाठी कटिंग चाललेलं आहे. कोणी पीठ मळत आहे, मस्ती मजाक चालवली आहे एकमेकांमध्ये. एक वेगळीच वाईब आहे आज. आमच्या आजोबा आरामाचा लाभ घेत आहेत, सर्वजणांना काम करत आहेत. थोड्याच वेळाने पुजारी येतील आणि ते पूजेची तयारी करतील. तोपर्यंत आम्ही जेवणाची तयारी करून घेतोय. काय खानपान करायचं आहे किंवा काही प्रसाद बनवायचा आहे, XYZ जी ती काय कामं आहेत ते आम्ही करून घेतोय. पुजारी आलेले आहेत आणि आता सर्वीकडे आम्ही हार लावत आहोत आणि छोट्या छोट्या जागी कोण्या कोपऱ्यात थोडेफार फुलांनी सजवत आहोत. ते पुजारी देखील त्यांच्या प्रकाराने पूजा मांडत आहेत. थोड्याच वेळाने पूजेचे विधिविधान आणि पाठ सर्व चालू होतील. तर स्टे ट्यून फॉर दिस. नाही बनवायचा, असा फिरवायचा.
श्रुती श्रुती स्मृती स्मृती पुराणोक्त पुरारुक्त पुण्यफल पुण्यफल प्राप्ती प्राप्ती प्रीत्यर्थम प्रीत्यर्थम मम मम सकल सकल नूतन नूतन ओम स्वामी परिव्ययामदे भावगो जीव भवाय मद्वायरायणाग्ने परिव्ययामदे भावगो अद्वैतो जीव भव उपजवन्दो भवेदे जय भगवद्गीता देवानाथमोच्चये सततसंवृता देवा भक्तितो मया सततसंवृता देवा भक्तितो मया जनमग्रह्यतां देवा पुण्यफलार्पिता जनमग्रह्यतां देवा तसं देवाला 5 वेळेस ऍक्शन करा. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा इकडे देऊन द्या. दोघांनी तिथं उभं राहा, हात जोडायचे, प्रार्थना करायचे. बसायचं खाली पुष्पं समर्पयामि पुण्यवाजनोपरि पुष्पं समर्पयामि हरिद्रालेपनं दादिचंड नमस्कार करा. दशदिक्पालाय नमः. पूर्ण दादिचंड नमस्कार करा बघतो. आणि दशदिक्पालाय नमः नमस्कारान् नमः करून घ्या. आज घ्या असं शरीरावर फिरवा आपल्या. आमची इडा पिडा दुःख दारिद्र्य आरोग्यवान राहू दे, सुखी राहू दे, समृद्धी राहू दे. आणि मोठ्या भाऊंचं दोघं भाऊंचं लवकरात लवकर लग्न जमू दे. आणि ताईला गुणातलं उलट ताईने बिचारी भरपूर कष्ट केले आयुष्यात. शौर्यला डिनर सेट दिला, डिनर सेट. काय